नमस्कार, स्वरा भिसे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला बेसनापासून एक वडीचा प्रकार तयार करून दाखवणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी याची वेगवेगळी नावं आहेत. कोण याला बेसनाची वडी किंवा थापी वडी, पाटवडी असेही म्हणतात. पण याची चव मात्र खूपच छान, सगळ्याला आवडणारे असा हे पदार्थ आहे. याला पितृपक्षात विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि ही वडी अनेक ठिकाणी अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. ही रेसिपी तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. इथं मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ओवा, जिरं, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं बेसन घेतलेलं आहे. बेसन व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्या गाठी बनत नाहीत. आणि ते मी ह्या वाटीने 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचे प्रमाण व्यवस्थित घेता येते. त्यानंतर मी इथं आहे ना हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर बारीकची कट करून घेतलेली आहे. आता मी मसाला बारीक करून घेतलेला आहे. आणि आता काय करते, मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यात 2 चमचे मी तेल घालून घेते. आता तेल आपल्या आवडीनुसार वापरायचं. कोणाला जास्त आवडेल, कोणाला कमी आवडेल, त्याच्यानुसार घ्यायचं. आणि मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती मिरची मी आता मस्त भाजून घेणार आहे. आता मिरचीचा कच्चेपणा, आलं आणि लसूणचा असा कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत एखादा मिनिट छान असं भाजून घ्यायचे. छान असं त्याचं भाजल्यानंतर त्यात आपण थोडीशी हळद घालून घेऊया. एखादा 2 मिनिट असं छान परतून घेते. बेसनाची वडी करताना ना असं जास्त काही असं अवघड नाही, कोणाला सहज येण्यासारखी आहे. आता मी त्यात थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एखादा मिनिट असं परतून घ्यायचं तेलावर. आणि त्यात जे वाटी घेतली आहे त्या वाटीच्या प्रमाणाने आपण पाणी टाकायचं. मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे इथं. तर मी काय करणार आहे, 1.5 वाटी यात पाणी घेणार आहे. आणि 1.5 वाटी पाणी घेतल्यानंतर आता मी काय केलं, तो गॅस थोडा फुल करते आणि थोडंसं त्यात मीठ घालते. मी चवीनुसार जेवढं आपल्याला मीठ पाहिजे तेवढं मीठ घालून घ्यायचं. आणि ते चांगली त्याला अशी छान उकळी येऊ द्यायची. तिथं पाण्याला उकळी येईपर्यंत मी काय करणार, ज्यात आपण जी आपली वडी आहे ती थापणार आहोत त्यासाठी एक ताटाला मी तेल लावून घेणार आहे. म्हणजे लगेच आपण ते जे आपले बेसन आहे ना, हा आपण तयार केलेलं, त्यात घेऊन लगे आपण ती वडी थापतो. त्यासाठी मी आता ताटाला तेल लावून घेतले. तोपर्यंत आपलं तर पाणी छान उकळलेलं आहे. आता गॅस थोडासा कमी करून घ्यायचा. मंद गॅसवरच आपण बेसन यात मिक्स करून घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही खाली थोडंसं पाणी घालून ते बेसन असं फेटून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त अशा गुठळ्या होणार नाहीत. पण काय होतं, ज्यावेळेस आपण थंड पाण्यात बेसन मिक्स करतो, त्याचं पेस्ट करतो, त्यावेळेस काय होतं की ती वडी खायला अशी थंड थंड लागते. आणि तुम्ही असं डायरेक्ट पीठ घालून जेव्हा त्यात गरम पाण्यातच पीठ घालतात त्यावेळेस बेसन हे लगेच शिजलं जातं आणि व्यवस्थित त्याची चवही खूप छान लागते. पण दोन्ही प्रकारे तुम्हाला वडी करता येते, असं काही नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि एक 2-3 मिनिट तुम्ही काय करणार, ताट ठेवून थोडंसं झाकण ठेवून हे आणखी शिजवून घेणार, म्हणजे कच्चा राहिला नाही पाहिजे आपले बेसन. त्यासाठी मी 2-3 मिनिटे झाकून ठेवलं होतं. आता आपल्या ह्याका छान शिजलेलं आहे हे. आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊ. ताटात ते काढून घ्यायचं सगळं. आणि गरम असतं, हाताला खूप भाजतं, हाताने तर नाही होऊ शकत. मी काय करणार आहे, आता ती वाटी आहे ना, त्या वाटीच्या सहाय्याने अगोदर थोडंसं याला प्लेन करून घेणार आहे. असं होत नसेल, जेव्हा शिजलेलं बेसन असतं ना तेव्हा वाटीला अजिबात चिटकत नाही. पण थोडंसं कच्चं असेल, समजा चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचा हात घेऊ शकता. त्याला तेल लावलं की व्यवस्थित होऊन जातं. आता नंतर मग राहिलेलं मी काय करते, हाताने व्यवस्थित पसरून घेते. जास्तही पातळ करायचं नाही, जेणेकरून आपल्याला वड्याही व्यवस्थित काढता आल्या पाहिजे, खाताना ते व्यवस्थित राहिल्या पाहिजे. खायला पण छान वाटतं. खूप पातळ वडी खायला पण नाही चांगली वाटत आणि निघताना व्यवस्थित निघत नाही. सगळीकडून व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं, थापून घ्यायचं. म्हणूनच त्याला थापी वडी असं म्हटलं जातं. बेसन खूप छान व्यवस्थित शिजलेलं आहे, असं काही नाही याचं.
आमच्याकडे पितृपक्षात प्रत्येकाच्या इथं ही वडी बनवलीच जाते. आणि एखाद्या वेळेस आपल्याला उन्हाळ्यात भाजीचं प्रमाण माझी भाज्या जास्त नसतात त्यावेळेसही अशी वड्या करून त्याची रस्सा भाजीही बनवली जाते. आता मी काय करणार ह्याच्यावर ते खोबरे आपण खिसलेलं खोबरं होतं ना ते थोडंसं असं पेरून घेणार आहे आणि ते टाकल्यानंतर थोडंसं त्याला अजून की दाबून घेणार आहे म्हणजे ते लगेच निघून पडणार नाही वरून. थोडंसं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कसं होणार ते लगेच निघणार नाही, व्यवस्थित राहील. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा दिसायला आत्ताच किती सुंदर दिसते, खूपच छान आणि एकदम सोपा पदार्थ आहे. आता मी यांना 10 मिनिटानंतर बघूया. आता ह्याच्या वड्या मी कट करून घेते. 10 मिनिट त्याला झाले होते, थंड झालेलं आहे ते. त्याच्या व्यवस्थित अशा वड्या करून घ्यायच्या. वड्या आता कट करून झालेल्या आहेत. आता आपण बघू शकतो बघा किती व्यवस्थित निघते, कुठेही तुटली जात नाही आणि एकदम व्यवस्थित अशी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि अशा एकदम पातळ न करता हे बघा किती छान अशा निघत आहेत. अजिबात जाड नाही, पातळ नाही, व्यवस्थित अशी आपली वडी तयार झालेली आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.